कालिका मंदिर मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा, 3 ट्रक साहित्य जप्त। नाशिक महानगरपालिकेने शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे। महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार पश्चिम व पूर्व विभागाच्या संयुक्त पथकाने मुंबई नाका ते कालिका माता ते गडकरी चौक या मुख्य मार्गावर मोठी कारवाई केली। या मोहिमेत फुटपाथवर अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे शेड्स, पक्की बांधकामे, हातगाड्या आणि अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या। कारवाई दरम्यान जप्त केलेले सुमारे 3 ट्रक साहित्य आडगाव येथील पालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले आहे। पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। यावेळी प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, प्रभाकर अभंग यांच्यासह अनेक कर्मचारी व पोलीस बंदोबस्त तैनात होता। कालिका मंदिर मार्ग हा शहरातील अत्यंत गजबजलेला मार्ग आहे। या मार्गावरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते आणि वाहनांच्या रांगा लागत होत्या। महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे आता हा मार्ग मोकळा झाला असून वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं आहे। नाशिक महानगरपालिकेकडून शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारची अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।